आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आलो आहे, म्हणजे गॅरेजवरती आलो आहे. आता इथे गॅरेजवरती तर कोण नाही आहे, तर इथे म्हणजे गॅरेजवर आता इथे गाडी हे होते, काय म्हणतात ते, सर्विस होते आहे. म्हणून इथे आता मी त्याला दुसऱ्या दुकानात आलो. इथं पाठीमागे गाला पण दिसत असेल. तर मी आता थोडं बाजूच्या दुकानामध्ये आलो आहे, कारण की तिकडे आता सर्विस चालू आहे म्हणजे गाडी. मी इथे हमेशा वॉशिंग करतो गाडी, म्हणजे आता तर वॉशिंगला गाडी नाही आहे, कारण की पाऊस पडतो आहे. तर मी हमेशा वॉशिंग करतो गाडी. गॅरेजचं काम मी अजून शिकलो नाही आहे, म्हणजे बघून आता शिकायचं तर आहेच काम. बाकी बघून आता काय करायचं ते. आता माझा म्हणजे प्लॅन आहे की मी आता हे वॉशिंगचं काम करतो आहे, तर मी हे काम मी सोडणार आहे आणि याच्यानंतर मी जॉब नाही करणार आहे. तर मी आता दुसरं एक काम करायचा विचार केला आहे, की एक माझ्याकडे म्हणजे मी आता एक पॅम्पलेट बनवलं आहे. तर मी त्याला प्रिंट काढीन आणि ज्यांच्याकडे कार आहे त्यांना देईन. त्याच्यामध्ये असं असेल की दररोज मी त्यांच्या कार साफ करीन आणि नंतर महिन्याचे 1000 रुपये घेईन. तर ज्यांच्याकडे कार आहे, 1000 रुपये तर मला वाटते आरामात देतीलच. म्हणजे बाकी म्हणजे असं नुसतं बाहेरून साफ करीन आणि पुसून वगैरे, आणि मग दुसऱ्या दिवशी येऊन परत करेन. आतमधलं वगैरे काय करणार नाही. हां, ते बोलले तर करीन बस. बाकी टायर वगैरे पण घाण असतात, त्याला मी काही विचार नाही केला आहे. फक्त बाहेरून साफ करेन, कारण की प्रॉब्लेम काय आहे की ते जे गाडी वॉशिंगला येतात कारवाले, त्याच्यानंतर एका दिवसामध्ये परत गाडी तशीच होते. आणि दुसरी प्रॉब्लेम आहे की मग गाडी तर म्हणजे तशीच नाही होत, म्हणजे थोडी माती वगैरे लागते. आणि दुसरी टाईम आहे की कुठे पण गाडी धुवायला जातात तर तिकडे थोडा वेळ लागतो, म्हणजे टाईम वेस्ट होतो, अर्धा 1 तास तर लागतो. तर मी विचार केला दोन्ही प्रॉब्लेमचं मी आज सोल्युशन काढू शकतो. बाकी जे वॉशिंग सेंटरमध्ये होते तेवढी तर क्लीन होणार नाही. त्याच्यामुळे म्हणून मी ठरवलं की फक्त वरती रोज करीन, म्हणजे साफ दिसायला पाहिजे, म्हणजे असं करीन. म्हणजे बाकी आतमधला डीप क्लिनिंग आहे ते वॉशिंग सेंटरमध्ये जाऊनच करतील, कधी महिन्यात एकदा वगैरे. म्हणजे असं रोज त्यांना गाडी धुवायला पडणार नाही. एकदाच 1000 रुपये महिना देतील आणि मग त्यांचं काम म्हणजे होऊन जाईल. हा माझा प्लॅन आहे. आता मी हा काम सोडल्यानंतर मी विचार करत होता त्याचा घेईन मी, पैसे देईन मी आणि त्याच्या प्रिंट काढीन मी. आणि मग प्रिंट काढल्यानंतर मग विचार करतो जे मोठ्या सोसायटी आहे त्याच्यामध्ये जाऊन वॉचमनशी बोलेन की ज्यांच्याकडे मला हे पॅम्पलेट द्यायचं आहे, ज्यांच्याकडे कार आहे, म्हणजे टेबल लावू शकतो का. आणि मग कुठली पण कार आल्यावर त्यांना मग मी पॅम्पलेट देईन. म्हणजे असा माझा प्लॅन आहे. बाकी आता ते करू देतील की नाही माहिती नाही, कारण की असं नॉर्मली कोणाला ट्रेनवर स्टेशनवर नॉर्मली दिलं तर ते एक तर माहिती नाही त्यांच्याकडे कार आहे की नाही. आणि पॅम्पलेट देऊन म्हणजे त्या पॅम्पलेट वेस्ट जाईल, ते काय त्याच्याकडे कार नाही तरी यूज करणार नाही, फेकून देणार. तर मी तेच विचार करते की पॅम्पलेट कोणाला देऊन आता, म्हणजे ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्याकडे पॅम्पलेट पोचवीन कसं, हाच विचार चालू आहे. आता दुसरा विचार आहे की मी हे पॅम्पलेटचा करण्यापेक्षा ऑनलाईन मार्केटिंग शिकेन आणि मग त्याच्यानंतर मग ऑनलाईन मार्केटिंग शिकून मग त्याच्यामध्ये ॲड चालवेन आणि मग ते प्रमोट करेन. तर त्याच्याने मग सीधा फोन करतील, मग
तसं पण करू शकतो. हे 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे, ते ट्राय करायचे. आणि असं काम इथे जॉबवर प्रथम करू नाही शकत, त्यासाठी मला जॉब सोडावी लागेल. तर मी हा जॉब सोडल्यानंतरच काय करेन.